नमस्कार, मी गणेश आचमन, स्वामी कृपा क्रिएशन्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। निमित्त आहे नव्या खोऱ्या मराठी नाटकाचं, ज्याचं नावच आहे शिक्कामोर्तब। आणि आज आम्ही आलो आहोत गिरगावातल्या साहित्य संघ मंदिरात, की तिथे या नाटकाचा प्रयोग होणार आहे। आणि त्यानिमित्ताने नाटकातले प्रमुख कलावंत कांचन पगारे आणि स्नेहा पराडकर हिच्याशी आपण आता गप्पा मारायच्यात। सर्वप्रथम स्वागत आणि अभिनंदन, एक नवकोर नाटक घेऊन आलाय। थँक्यू। हा, तर मला जाणून घ्यायचंय कांचनची की मुळात विनोदी नाटक आहे, जॉनर विनोदाचा आहे, तर तुमची भूमिका नेमकी काय आहे? खरं तर याच्यामध्ये एक माणूस आहे, त्याचं त्याच्या बायकोबरोबर पटत नाही आहे आणि तो त्रस्त झालेला एक माणूस आहे, त्याची भूमिका मी करतो याच्यामध्ये। आणि त्याच्या त्रस्ततेतून जी सिच्युएशनल कॉमेडी होते ते म्हणजे शिक्कामोर्तब नाटक। बर, स्नेहा, तुझं हे जे नाटक आहे रंगभूमीवरचं, सागर कारंडे, कांचन पगारे अशी भली मोठी स्टारकास्ट भक्ती आहे, तर काय सांगशील, भूमिका कशी मिळाली तुला आणि तुझी भूमिका काय? सगळ्यात आधी ह्यांच्याबरोबर काम करताना तर खूप धमाल येते। खूप डाऊन टू अर्थ असलेली ही माणसं आहेत, खूप नावाजलेली असली तरी सुद्धा मला त्यांच्याबरोबर काम करताना असं वाटतच नाहीये की मी तेवढं तिथपर्यंत अजून पोचले नाहीये वगैरे, कारण की खूप सांभाळून घेत आहेत, प्रत्येक वेळेला तालीम पण देत आहेत। मी ऍक्च्युली खूप कमी वेळात उभी राहिले या नाटकासाठी, माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं हे, पण एक डेअरिंग करून मी तो प्रयत्न केला आणि कालचा प्रयोगही खूप छान झाला आमचा। आणि आजच्या प्रयोगाची आता ही तयारी सुरू आहे आमची। आणि माझ्या भूमिकेबद्दल म्हणाल तर ती खूप अशी खूप कॉन्फिडेंट, खूप डॉमिनेटिंग, पण तितकीच ती सेन्सिटिव्ह आहे। त्यामुळे ह्या वेगवेगळ्या शेड्स ह्या पात्राच्या साकारताना मलाही खूप मजा येते। बर, येस। मुळातच दिग्दर्शक आणि लेखक दोघेही प्रमोद शेलार आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल आणि निर्मात्यांविषयी काय सांगाल? खरं तर प्रमोद शेलारना हा माझा खूप जुना मित्र आहे, म्हणजे जवळपास 20 वर्ष आमची मैत्री आहे। भेटणं जरी कमी असेल तरी अरे आपला मित्र आहे, हा काहीतरी करतो असं एक असतं ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये। शेवटी आपण एका फॅमिलीमध्ये काम करतो, भले किती काळ आपण भेटत नसलो तरी आपल्या एकमेकांच्या बातम्या एकमेकांपर्यंत पोहोचतात, एकमेकांची अचिव्हमेंट आपल्याला कळत असते। तर प्रमोद एकांकिका स्पर्धांपासून त्याची माझी ओळख आहे आणि प्रमोदच्या कामाची पद्धत मला माहिती आहे। प्रमोद खूप आग्रही असतो आणि खूप त्याचं मेहनत आणि कष्ट त्याच्या कामातनं दिसत असतात, तो फार त्याच्यामध्ये असतो। तो कधी कधी आपल्याला माणसं अशी काठावर दिसतात, पण प्रमोदचं तसं नाही आहे, प्रमोद त्याच्यात असतो तिकडे। आणि हे बघितलंय मध्ये एक 8-10 वर्षापूर्वी झालं होतं एक कमर्शियल नाटक करायचं, पण ते काही होऊ नाही शकलं। पण ह्या वेळेला मात्र त्याने मला बोलवलं होतं, म्हणतो की तूच ये, आपण दोघं एकत्र वाचूया, तुला वाटलं तर बघ, तुला जर योग्य वाटेल तर। आणि मला असं वाटतं ना, प्रमोदने ही जी भूमिका दिली ना, ही टेलर मेड अशी भूमिका आहे मला वाटतंय। की तिकडे म्हणजे किती लोकांना, तो म्हणतो इतक्या लोकांना आम्ही विचारून बघितलं, सांगितलं, पण एवढा ऍप्ट आम्हाला अभिनेता तुझ्याशिवाय कोणी दुसरा वाटला नाही। त्याच्यामुळे प्रमोदची काम करण्याची पद्धत खूप शांत, खूप व्यवस्थित। त्याला माहिती आहे सगळ्यांना टेन्शन असतं, तो स्वतः टेन्शन घेत नाही, दुसऱ्यांना घेऊ देत नाही, किंवा त्याला टेन्शन असेल तो लिलया ते लपवतो आमच्यापासून, असं त्याला असं असतं। हरहुन्नरी माणूस आहे आणि अतिशय गोड माणूस आणि नाटकासाठी जीव देणारा माणूस आहे प्रमोद। त्याच्यामुळे मला काम करून त्याच्याबरोबर खूप बरं वाटतं इतक्या वर्षांनी सुद्धा। स्नेहा, प्रेक्षकांना सांग की तुमच्या नाटकाला चांगला प्रतिसाद द्या, आवाहन कर। नक्कीच, शिक्कामोर्तब हे नाटक तुम्हाला पाहिल्यानंतर प्रचंड धमाल येणार आहे। तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की यार खरंच आलो ते बरं झालं नाटकाला, असं तुम्हाला फिलिंग येणार आहे। त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना मी अगदी मनापासून आमंत्रण देते, या नाटकाला नक्की या, नक्की तुमचं आम्हाला सहवास लाभू द्या, कारण की तुमच्यामुळे हे नाटक अजून खुलून येईल। सो प्लीज व्हिजिट। नक्की। आणि आपण प्रेक्षकांनाही सांगूया की अशाच नाटकांचे, मालिकांचे, चित्रपटांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू सो मच। थँक्यू।